Okay, the topic for today is Otto cycle, that is constant volume cycle. It is simply the introduction of Otto cycle. Okay, in this there are four processes, that is 1 to 2 isentropic compression process, 2 to 3 heat addition process at constant volume, process 3 to 4 is isentropic expansion process, and process 4 to 1 is heat rejection at constant volume. Okay, so as you can see, V3 is equal to V2. V3 is equal to V2 as it is a constant volume process, and V4 is equal to V1 because this is also a constant volume process. So in this cycle there are two constant volume processes, and hence it is known as constant volume cycle. Okay? So in this process 1 to 2 is isentropic compression and 3 to 4 is isentropic expansion. Process 2 to 3 is heat addition at constant volume, and process 4 to 1 is heat rejection at constant volume. The petrol engines use this process, and it is considered that the heat addition and heat rejection takes place at constant volume. So पेट्रोल इंजिनसाठी ही प्रोसेस ही सायकल आहे ती वापरली जाते, आणि ह्याला ऑटो सायकल असं म्हटलं जातं किंवा कॉन्स्टंट व्हॉल्यूम सायकल असं म्हटलं जातं. इकडे पीव्ही डायग्राम आहे, इकडे टीएस डायग्राम आहे. सो इकडे आपण बघू शकता की प्रोसेस 1 to 2 मध्ये टेम्परेचर वाढत आहे ॲज इट इज कॉम्प्रेशन प्रोसेस. प्रोसेस 2 to 3 मध्ये ते पुन्हा वाढत आहे कारण हीट ॲडिशन होत आहे. प्रोसेस 3 to 4 मध्ये एक्सपान्शन होत आहे त्यामुळे टेम्परेचर कमी होत आहे, आणि प्रोसेस 4 to 1 मध्ये पुन्हा हीट रिजेक्शन होत आहे म्हणून टेम्परेचर इकडे कमी होत आहे. 1 पासून 2 पर्यंत वाढत आहे, 2 पासून 3 पर्यंत वाढत आहे, 3 पासून 4 पर्यंत कमी होत आहे, आणि 4 पासून 1 पर्यंत वाढत आहे. तसंच इकडे प्रेशर 1 to 2 प्रोसेसमध्ये कॉम्प्रेशन असल्यामुळे वाढत आहे. ओके, आता इकडे कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे आणि प्रेशर इकडे 2 to 3 वाढत आहे. एक्सपान्शनमुळे प्रेशर इकडे कमी होत आहे P3 to P4, आणि P4 to P1 पुन्हा कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे आणि हीट रिजेक्शन होत आहे त्यामुळे तुमचं जे प्रेशर आहे ते P4 to P1 कमी होत आहे. सो हे त्याचं बेसिक डिस्क्रिप्शन आहे, आणि ह्याला कॉन्स्टंट व्हॉल्यूम सायकल असं पण म्हटलं जातं. आपण जे डेरिव्हेटिव्ह आहे ते पुढच्या व्हिडिओ त्याचं जे डेरिव्हेशन आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.